एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजपा आणि शिंदेची शिवसेना युतीमध्ये निवडणूक लढत आहे। मात्र डोंबिवलीतील पॅनल क्रमांक 29 मध्ये युती नाही, कारण या पॅनलमध्ये भाजपच्या 4 उमेदवारांसमोर शिंदेच्या शिवसेनेचे 4 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकलेत। रविवारी भाजप कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचा आरोप शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवाराने केला होता। भाजप कार्यकर्त्यांना पैसे वाटप करताना रंगेहात पकडल्याचा आरोप देखील करण्यात आला। या कारणावरून जोरदार राडा झाला। त्यानंतर सोमवारी रात्री डोंबिवली पूर्व येथील तुकाराम नगरमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आपापसात भिडले। या प्रकरणी रामनगर पोलिसांनी 5 शिवसेना कार्यकर्त्यांना अटक केल्याची माहिती आहे। शिवसेना उमेदवार नितीन पाटील, रवी पाटील यांच्यासह 12 लोकांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दिसतंय की ते काय पैसे वाटप बिटप काही विषय नाही आहे। तो कार्यक्रमाला गेले, त्यांना कोणी कार्यक्रमाला बोलवलं नव्हतं आणि यांना बोलवलं होतं। हा जो राग मनात खतखतत होता, त्या रागाने त्यांनी ते वाढ केली दिसतायत। आता मी चव्हाण साहेबांशी सुद्धा बोललोय। चव्हाण साहेबांनी, खासदार साहेबांशी सुद्धा बोलले किंवा शिंदे साहेबांशी सुद्धा बोलले असतील। आम्हाला सांगितलंय की त्यांनी जे झालंय ते झालंय, तुम्ही जर काय भांडणं करू नका, आपसात लढू नका, असं चव्हाण साहेबांचा आम्हाला आदेश आलेला आहे। त्याप्रमाणे आम्ही सगळे शांत होतो। आम्ही हॉस्पिटलला इथे आलेलो आहोत। आम्ही कायदा पाळणारी माणसं आहोत। आम्हाला पोलीस प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे। जे जे आरोपी आहेत त्या आरोपींना अरेस्ट केली जाईल आणि त्यांना ती शिक्षा भेटेल, याच्यावर पूर्ण आम्हाला कायद्यावरती, या प्रशासनावरती पूर्ण विश्वास आहे आणि आम्ही त्याप्रमाणे चालतोय। की साहेब, माझ्या प्रभागातनं बाहेरचे गुंड सगळे हद्दपार करा। पण आता तुम्ही मारहाण केली आहे का? कारण त्यांनी आम्ही कशाला मारहाण करू? त्यांनीच उलटा आमच्यावर हल्ला केला। मला धक्काबुक्की केली। पहिली गोष्ट, ते रात्री 11 वाजता आले का आचारसंहितेमध्ये? माझी मागणी एकच आहे, तिथे पप्पू म्हात्रे पण होते पैसे वाटप करायला। नाटेकर पैशाची बॅग घेऊन पळाला, त्याची हेमंत म्हात्रे पळाला। माडची पुढची भूमिका काय आहे? असं असेल तर आम्हाला निवडणूक नाही लढायची, बस झालं। एवढं काम करून जर एवढा संघर्ष करायला लागेल, बरोबर? कोणी सांगितलं मला तुमच्या पक्षात या, मी त्यांच्या पक्षात गेलो नाही म्हणून तुम्ही माझ्यावर दडपशाही घालाल का? मला लोकशाही मला अधिकार दिला नाही का मला कुठे जायचं की नाही जायचं? कोण आमदार, कुठले आमदार? चव्हाण साहेब काय बोलले ते? या माझ्या पक्षात। ते आले नाही म्हणून तुम्ही? तीच खुन्नस आहे ना, बाकी काय खुन्नस असतात?